Hello dear student, welcome to our YouTube channel. We are watching Summative Evaluation Exam First Term Paper Standard 7th Subject English Marks 15. Do you like this video? Please like, share and subscribe this channel. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी प्रथम सत्र पेपर पाहणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आपल्याला रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन 3 मार्क्स. यासाठी आपल्याला येथे जो उतारा देण्यात आलेला आहे तर हा उतारा आपण वाचायचा आहे व त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे वेअर डिड अ टाउन माऊस गो ऑन. तर आपल्याला इथे जे कंट्रीमधील माऊस ते कुठे गेले ते आपल्याला सांगायचे आहे. उत्तर अ विजिट टू हिज कझन इन द कंट्री. ठीक आहे, तर ते त्या कझनच्या कंट्रीमध्ये भेटायला गेलेले आहेत. यानंतर यामध्ये सेकंड आहे हाऊ वॉज द कंट्री माऊस. तर यामध्ये आन्सर येईल यामधील अ सिम्पल अँड अ रस्टिक फेलो. यानंतर यामध्ये थर्ड आहे विच थिंग ही हॅड टू ऑफर हिज टाउन माऊस. तर आन्सर यामध्ये येईल तर बीन चीज अँड ब्रेड. बीन चीज आणि ब्रेड यांनी काय केले तर ऑफर केले ते जे माऊस आले होते त्यांना. यानंतर यामध्ये नेक्स्ट आहे बी लिसन टू द सेंटेन्स अँड राईट द करेक्ट. तर आपल्याला यामध्ये काय करायचे तर एकूण 4 वाक्य हे ऐकायचे आहेत व त्यांना योग्यरित्या हे लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे यामध्ये सी दिलेला आहे. तर सी मध्ये काय आहे रीड एनी 2 कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन्स फ्रॉम द गिवन लिस्ट. तर आपल्या इथे गिवन लिस्ट लिहिलेली आहे आणि लिस्टमध्ये काय काय आहेत तर पहिलं नाव आहे रेश्मा, त्यानंतर आहे रिवर, कणकवली, फ्रूट, प्रणय अँड वुमन. तर हे नाव आपल्याला यामधले कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन हे ओळखायचे आहेत. यामध्ये आपलं उत्तर येईल तर पहिल्या यामध्ये आहे कॉमन नाउन आहे रिवर आणि फ्रूट, तर त्याचप्रमाणे प्रॉपर नाव आहेत रेश्मा आणि कणकवली. यानंतर यामध्ये डी आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स अँड युअर ओन. तर आपल्याला हे सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. तर माय फेवरेट डिश. तर आपली आवडती वस्तू कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही आहे आपली गुलाबजामुन. तर आपण यामध्ये वेगळ्या प्रकारची वस्तू ही सांगू शकतो. त्यानंतर यामध्ये सेकंड आहे द रेनबो हॅज. तर रेनबो कसा होता तर रेनबोमध्ये काय असतं तर 7 कलर. त्यानंतर यामध्ये थर्ड आहे आय वेंट टू. तर आपण कुठे गेलो तर आपण कुठे मार्केटला गेलो किंवा आपण शाळेत गेलो किंवा आपण कोणत्याही एका ठिकाणी गेलो तर आपल्याला सांगायचं आहे. नंतर यामध्ये फोर्थ आहे बुक्स आर. बुक्स काय तर आपले ते मित्र आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. यानंतर यामध्ये पुढे आहे तर क्वेश्चन नंबर सेकंड त्यामधील ए आहे रीड द स्टेंजा केअरफुली अँड आन्सर टू क्वेश्चन. तर आपल्याला हा पॅसेज वाचले व प्रश्नांची उत्तरे ही आपल्याला इथे लिहायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला पॅसेज बघायचं आहे द सन आफ्टर द मॉर्निंग डीप इन द रिवर ड्रेस इन द गोल्डन मिस्टन टर्बन अँड स्माईल ऑफ द रोड चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. ठीक आहे, आणि यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले आहेत. पहिला आहे यामध्ये वेन डज द सन ड्रिप इन द रिवर. आणि त्यानंतर सेकंड आहे व्हॉट इज द कलर ऑफ द टर्बन अँड थर्ड आहे हू आर द गोईंग इन द स्कूल. ठीक आहे, यामध्ये उत्तरे आहेत इन द मॉर्निंग. काय आहे पहिलं काय आहे इन मॉर्निंग, त्यानंतर सेकंड आहे गोल्डन मुस्लिन आणि त्यामध्ये थर्ड आहे तर चिल्ड्रन. अशा प्रकारे ती उत्तरे ही आहेत. बी रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. Where did 20 teeny woman and second what is the 20 teeny woman open. Answer is a teeny tiny house and second is teeny tiny gate and third is 10 times. How many times has word come in teeny tiny in the passage? The answer is 10 times. And D make a meaningful sentence using the given word. आय लाईव्ह इन अ स्मॉल विलेज. ठीक आहे, यामध्ये विलेज हा शब्द वापरायचा आहे व त्यापुढील वाक्य बनवायचं आहे. तर वाक्य काय बनेल आय लाईव्ह इन अ स्मॉल विलेज. त्यानंतर त्यामध्ये सी आहे अंडरलाईन अँड रीराईट द सायलेन्स लेटर इन द गिवन वर्ड 2 मार्क्स. फर्स्ट आहे नोन, त्यानंतर सेकंड आहे स्लॅम, त्यानंतर थर्ड आहे फोल्क आणि फोर्थ आहे तर कझन. यानंतर यामध्ये सी आहे कंप्लीट द फॉलोइंग पझल यूज द गिवन लेटर अँड द राईट साईज. तर आपल्याला यामध्ये बघायचं आहे तर CWO म्हणजेच काऊ शब्द तयार होईल. त्यानंतर टास्क शब्द बनवायचा तर STAR स्टार शब्द आपला तयार होतो. त्यानंतर ते DERR दिलेला आहे तर यामध्ये ऑर्डर हा शब्द आपण वापरू शकतो आणि त्यानंतर विंग शब्द आहे तर GING दिलेला आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला अपोजिट वर्ड हे लिहायचे आहेत. तर अपोजिट वर्ड यामध्ये काय काय येणार आहेत तर कोल्डचं अपोजिट वर्ड येईल हॉट. तसेच त्याचप्रमाणे इथे बघा आहे तर नाईसचं अपोजिट वर्ड येईल बॅड. त्यानंतर रेग्युलरचं येईल इरेग्युलर आणि पॉसिबलचं येईल इम्पॉसिबल. यानंतर या ठिकाणी ई आहे राईट द प्युरल अँड द फॉलोइंग वर्ड. तर यामध्ये पहिलं आहे वुमन तर वुमनचं येईल वुमेन. त्यानंतर डिअर्सचं येईल डिअर. त्यानंतर बॉडीचं येईल बॉडीज आणि यानंतर फॉक्सचं येईल
फॉक्सेस. तर अशा प्रकारे आपल्याला इथे शब्द हे लिहायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे यूज द प्रॉपर आर्टिकल. त्यामध्ये आपल्याला प्रॉपर आर्टिकल हे वापरायचं आहे. ए अँड द याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर द तर आपण यामध्ये सन, द सन इज अ ब्राईट. त्यानंतर सेकंड आहे अम्ब्रेला. अँड अम्ब्रेला इज अ कलरफुल. त्यानंतर अ बॉल इज अ इन द बॉक्स. तर या ठिकाणी येईल. त्यानंतर एन एल आणि द अशा प्रकारे आपल्याला वापरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.